एसटी ताफ्यामध्ये आता नवीन बस आल्यानंतर भाडे वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। 3,500 लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत। 2025 मध्ये नवीन बसेस रस्त्यावर धावणार आहेत। एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे। तर काही प्रमाणात भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला देणार असल्याची माहिती देखील भरत गोगावले यांनी दिलेली आहे। धावत्या युगाकडे जर चाललेलो आहोत तर मग आपल्याला काहीतरी वेगळेपण आणणं गरजेचं आहे आणि म्हणून करता आम्ही या वेगवेगळ्या ठिकाणावर बसेसची परचेस करतोय, काही भाडेतत्वावरती घेतोय। तर अशा प्रकारे आम्ही ह्या बसेस आपल्या सेवेमध्ये आणणार आहोत। त्यामध्ये अशोक लेलँडच्या जवळजवळ 2200 बसेस जानेवारीपासून त्यांना ऑर्डर दिलेली आहे, त्या यायला सुरुवात होती आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त त्याच बसेस चालत होत्या। आता आम्ही त्याला थोडंसं वेगळेपण वेगवेगळ्या कंपन्यांना ऑर्डर देऊन वेगवेगळ्या कंपन्यांचा लोक हे करून आम्ही त्याही बसेस आणतोय। तर अशा प्रकारे आम्ही बसेसची संख्या वाढवतोय। आपोआप तर काय कुठं येत नाही, शासन मदत करत असतं टप्प्याटप्प्यामध्ये। मग आमचा नियम आहे की काही वर्षाला थोडी थोडी भाडेवाढ पण करावी लागते। आम्ही गेली 3 वर्ष काही भाडेवाढ केलेली नव्हती, तर यावेळेला आता बोर्ड मीटिंगमध्ये आम्ही ते विषय घेतलेला आहे की भाडेवाढ करून आम्ही शासनाकडे पाठवतोय आणि शासनाची मान्यता घेऊन काही प्रमाणात भाडेवाढ होणार आहे, केली जाईल।